दादर एरियामध्ये हे झालेली आहे गोष्ट आणि त्या बेवड्याला कसला राग आला, त्याने तो चटणी वाटायचा जो दगड असतो ना त्याला वळवंटा जो म्हणतात, त्याने त्या पोराच्या डोक्यात घातला. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि भाई ह्याच्यावरून मला एक अजून एक गोष्ट आठवली, ती म्हणजे दादरची तू कोणती तरी गोष्ट सांगत होतास. म्हणजे ब्लॅक मॅजिक रिलेटेड नसेल, पण मी असे एक आर्टिकल वाचलं होतं. म्हणजे आता मी प्रेक्षकांवरच सोडतो की तुम्ही त्या ब्लॅक मॅजिकचा पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्या किंवा काही. म्हणजे माझं असं म्हणणं होतं की एक स्टोरी म्हणून एक आपण बोलूया. ठीक आहे. मी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. बेसिकली दादर एरियामध्ये हे झालेली आहे गोष्ट आणि एक आजी होती आणि त्या आजीचं वय पण झालं होतं आणि ती खूप अशी परिस्थिती तिची गरीब होती आणि एक टाईमचं जेवण पण डिफिकल्ट होतं. तर तिच्या घरी आहे ना, तिचा एक मुलगा आणि एक नातू होता. ठीक आहे. आणि आता परिस्थितीप्रमाणे तर गरिबी तो एक मोठा प्रॉब्लेम होता आणि दुसरा असा प्रॉब्लेम होता ना, की तिचा जो मुलगा होता ना, तो भयंकर बेवडा होता. खूप दारू पियायचा. म्हणजे दिवसा दुपारी नुसतं दिवसभर दारूवर असायचा आणि दारू पिऊन घरात धिंगाणे घालायचा. आणि असं होतं ना, की तिच्या सुनेने जेव्हा एका बाळाला जन्म दिला, तिच्या नातूला जन्म दिला आजीच्या, तर ती वाटतं 2 दिवसांनी ऑफ झाली तिची सून आणि काही कॉम्प्लिकेशन्स आले आणि तेव्हा पैसे होते ना तिने जमवलेले आजीने ट्रीटमेंटसाठी. पण तिच्या मुलाने आहे ना दारूमध्ये ते हे केले. म्हणजे टायमावर भरले नव्हते, तिला व्यवस्थित उपचार मिळाला नाही, त्यामुळे तिची डेथ झाली. म्हणजे आजीप्रमाणे आहे ना, जी सुनेची डेथची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, त्याचं हे होतं. बिकॉज ऑफ हिम शी डाईड. आणि मग त्याला काय पडली नव्हती. त्याला दारूशी मतलब होता. आणि झालं असं की तिचा ओव्हर द टाईम तिचा नातू मोठा झाला, शाळेत जायला लागला आणि नातू खूप हुशार होता. म्हणजे आजीचा फक्त एकुलता एक असा सोर्स बोलतात ना, की जगण्याची उमेद म्हणून तो नातू होता. आणि बिकॉज तो अभ्यासामध्ये हुशार होता, शाळेमध्ये त्याला चांगले ग्रेड्स मिळत होते. स्कॉलरशिप्स वगैरे पण चांगले हे होतं आणि तो मोठा झाला आणि 10वी गेला. पण त्याचा जो बेवडा जो बाप होता ना, त्याला खूप मारायचा. ठीक आहे. तो बेवडा त्या आहे ना, तिच्या नातूला खूप मारायचा. इन्स्पाईट ऑफ दॅट तो म्हणजे चांगले ग्रेड्स आणायचा त्या कंडिशनमध्ये. आजीचा जो नातू होता खूप ॲम्बिशियस होता. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं ना, की हे जे दिवस आहेत ना, आपली जी परिस्थिती आहे ना, ती दॅट इज टेम्पररी. ओके. इट इज टेम्पररी. मीच खूप चांगला अभ्यास करीन, मोठा डॉक्टर बनेन आणि आपण या परिस्थितीतनं बाहेर यावूया आणि मी तर त्या परिस्थितीतनं तुला बाहेरच काढीन. असं चांगला अभ्यास करीन, चांगला मोठा होईल. आणि आजीला एक चांगली एक होप होती. ती जगण्याची एक उम्मीद होती म्हणून. आणि झालं असं त्याचं वाटतं आहे ना 10वीची एक्झाम चालू झाली आणि तो खूप एफर्ट घेत होता. रात्री वाटतं वेळ झाली 8:30ची आणि तो अभ्यास करत होता आणि आजी जेवण बनवत होती. तर तो बेवडा आला, त्या आजीचा मुलगा. त्या दिवशी तो खूप पियाला होता आणि तो इतका नशेमध्ये होता ना आणि त्याने त्या आजीला सांगितलं, की त्या बेवड्याने की जेवायला वाढ. आजीने नातूला विचारले, की "बाळा तुझा अभ्यास झाला असेल ना, तर आपण जेवायला बसूया." तर तो नातू म्हणाला, की "बोला आजी एक शेवटचं गणित सोडवतो, 5 मिनिटं लागतील, मग आपण जेवायला बसू." आजीने त्या मुलाला सांगितलं, की "बोला त्याचा अभ्यास होऊ दे, 5 मिनिटं लागतील, तोपर्यंत मी चटणी वाटून घेते, मग आपण जेवायला बसू." त्या बेवड्याला काय माहिती कसला राग आला. तो आजीला बडबडायला लागला, शिवीगाळ करायला लागला. तर आजी त्याला समजवायचा प्रयत्न करत होती, की बोलला, "अरे त्याची परीक्षा चालू आहे. रोजचा तुझा धिंगाणा असतो. परीक्षेच्या वेळी तरी असं करू नको ना, त्याची 10वीची परीक्षा चालू आहे म्हणून." आणि त्यांचं भांडण वाढलं. आजी त्याला समजवायचा प्रयत्न करते, पण तो नशेमध्ये होता एकदम आणि तो ऐकायलाच तयार नाही. म्हणजे आजी सांगत होती, की 5 मिनिटं थांब, चटणी वाटते, मग आपण जेवायला बसू, त्याचा अभ्यास होऊ दे. त्या बेवड्याला कसला राग आला, भांडणं वाढली. त्याने तो चटणी वाटायचा जो दगड असतो ना त्याला वळवंटा जो म्हणतात, त्याने त्या पोराच्या डोक्यात घातला. तो पोरगा ऑन द स्पॉट मेला. आता आजीने हे दृश्य बघून तिच्यावर आभाळच कोसळलं. तिला काही सुचलंच नाही. तिला चक्कर वगैरे यायला लागली अशी. आणि मग नेक्स्ट डे वाटतं पोलीस वगैरे आले, त्या बेवड्याला घेऊन गेले. आणि आता आजीकडे तर आता काहीच नाही. आजीने त्याची जी लास्ट रिच्युअल होती ना, ते तिने पूर्ण केलं. आणि आजीची कंडिशन अशी होती ना, की तिच्या शरीर आता तिला साथ देत नव्हतं. तिचं वय झालं होतं. पण ती तितकीच ना मेंटली पण ती पूर्ण एकदम डाऊन झाली होती. म्हणजे एकुलता एक तिचा जो लाडका जो नातू होता तो पण नाही राहिला आता.
त्या बेवड्याने आता ते सुनेचा पण जीव घेतला आणि मुलाचा पण जीव घेतलाय. म्हणजे तिच्याप्रमाणे म्हणजे 2 असे इनोसंट जे माणसं होते, त्यांचं काहीच त्यांनी कोणाचं केलं नव्हतं. त्या लोकांचा जीव गेलाय. तिच्याकडे काहीच राहिलं नाही. मुलाशी तर ते बेवड्याशी तर नात्याचा संबंधच नव्हतं आणि ते दोघं जण गेले. आता आजी एकटीच राहिली. तिचं जे जगण्याचं एकुलतं एक कारण होतं ते पण निघून गेलं. परिस्थितीप्रमाणे पण तिला काही अशा लीगल ॲक्शन्स वगैरे घेता नाही आली. तिला म्हणजे आजूबाजूने तिला मदत वगैरे मिळायची. तिला रिलेटिव्ह वगैरे कोण नव्हतं आणि आजूबाजूचे शेजारचे वगैरे थोडे काही ते फायनान्शियली किंवा असे फिजिकली वगैरे काही असे हेल्प करायचे. बट दॅट वॉज नॉट इनफ. मेंटली तिला ती हेच होती ना एकदम. आणि तो बेवडा तर तो जेलमध्ये होता, पण लीगल ॲक्शन्स घ्यायला वाटतं काही इनफ नव्हतं तिच्याकडे. म्हणे आणि मग झालं असं की तो वाटतं 2 महिन्याने तो बेवडा आहे म्हणून त्याला वाटतं सोडलं फॉर सम रिझन. म्हणजे त्याने असंच सांगितलं की म्हणजे चुकून हातातनं सटकला. त्याने मर्डर नाही केलं असं आहे. आणि काही कारणामुळे म्हणजे त्याला वाटतं सोडलं त्या लोकांनी. पण त्या बेवड्याचं असं होतं ना की तो दारूच पितोय आणि त्याला काय पडलीच नाही आहे. म्हणजे नथिंग इज हॅपन्ड. नॉर्मल झाला असं वागत होता आणि तेच आजीला ती गोष्ट वाईट वाटायची. म्हणून म्हणजे तिला ती जगण्याची डे बाय डे उम्मीद जी होती ना ती डाऊन व्हायला लागली. आणि असंच जरा आहे ना शेजारचं कोणीतरी तिला सहज सांगितलंय का बाईने की मेल्यावर काळा जादू कर आणि ठिकाणाला लाव. तेव्हा आजीला काय सुचलं, ती दादरला एका सोसायटीमध्ये गेली, एका टॉवरमध्ये एका माणसाला भेटायला. ती एक अशी व्यक्ती होती ना म्हणजे सायकिक असेल मे बी. ओके. आणि ती अशी व्यक्ती आहे ना की ती स्पिरिट वर्ल्डमध्ये टेलिपॅथी करू शकते. म्हणजे मे बी गॉड गिफ्टेड असे काही लोकं आहेत की त्यांना असं गॉड गिफ्टेड किंवा आहेत, सिद्धी आहेत की ती लोकं स्पिरिट वर्ल्डमध्ये कम्युनिकेट करतात. आणि जे प्रेतबाधा किंवा भूतबाधा असतात ना, तर त्याच्याकडनं ती लोकं काउन्सिलिंग करून ती लोकं एक स्टेबल करून टाकतात. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्हिटी काही असेल ना, ते हे करतात. आणि तिने एक अशी इच्छा केली ना त्या व्यक्तीसमोर, त्या माणसाने इमिजिएटली तिला नाही सांगितलं. ठीक आहे. तिने सांगितलं की बोलला आहे ना, ती माझ्याकडे ती विद्या मला माहिती आहे. ठीक आहे. पण मी कधी पहिलं केलं नाही आणि करणार नाही आहे. ठीक आहे. आधीची अशी इच्छा होती ना, की त्या बेवड्या मुलाला ठिकाणाला लाव. ठीक आहे. म्हणजे एक काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट किलिंग म्हणजे स्पिरिटला किंवा काही कधी काळा जादू कर आणि त्याला ठिकाणाला लाव. म्हणजे त्याला मारून टाका. ठीक आहे. त्याने जे केलं आहे ना, ठीक आहे, त्याची जी पेनल्टी आहे ती त्याला तेच आहे. त्या माणसाने डिनाय केलं. ठीक आहे. आजी ज्या माणसाकडे गेली होती ना, त्या व्यक्तीने डिनाय केलं. आजी कंटिन्युअसली 4 महिने झाले, 6 महिने झाले त्याच्याकडे बिचाऱ्याकडे यायची. तो पण थोडासा हे झाला होता की म्हणजे काय करायचं. ठीक आहे. आजीची कंडिशन पण हे होती. आणि आजीची पण तब्येत म्हणजे डे बाय डे डाऊन व्हायची. पण ती काही ना काही प्रयत्न करून त्याला भेटायचा प्रयत्न करत होती. आणि फायनली त्याने कॉल घेतला. ज्या दिवशी त्यांनी जो प्रोसेस केला ना, ठीक आहे, त्याच्या नेक्स्ट डे त्या बेवडाचा ॲक्सिडेंट झाला. तो ॲक्सिडेंट इतका भयानक होता ना, त्या डंपरने त्याला उडवलं आणि लिटरली त्याची डेड बॉडी होती ना, ती एका म्हणजे गोणीमध्ये नेली होती भरून. आणि ते म्हणजे त्याचं बोलू ना, त्याचा अंतिम संस्कार पण केला नव्हता. दिवस गेले, महिने गेले आणि काही वर्षानंतर आहे ना, एका न्यूज चॅनलवर एक इंटरव्ह्यू आला. आणि ही जी गोष्ट होती ना, ती जवळ-जवळ आहे ना 5 न्यूजपेपरमध्ये आला होता आर्टिकल. त्या 5 पैकी आहे ना, आय गेस 3 ते 4 असेल ते वेल नोन इंडियन न्यूजपेपर आहेत. तो जो आर्टिकल जो होता ना, म्हणजे मे बी त्यांनी ब्लॅक मॅजिक रिलेटेड काही केलं असेल वगैरे असं म्हणून एक स्टोरी आलेली. आणि मी पण ऐकलेली सोर्सेसकडनं की असं एक गोष्ट घडली होती दादर एरियामध्ये. आणि ते झालं ना प्रकरण. त्याच्या काही वर्षानंतर आहे ना, न्यूज चॅनलवर एक व्हिडिओ होते. त्याच्यामध्ये एक इंटरव्ह्यू होतो. त्या इंटरव्ह्यूमध्ये आहे ना, तो सेम व्यक्ती असतो ना, ज्याने ते तिला प्रोसेस करून दिला आहे, त्याचा इंटरव्ह्यू असतो. आता त्याचा इंटरव्ह्यू असा झाला होता ना, की फक्त होस्ट दिसतोय. ठीक आहे. त्या माणसाला म्हणजे असं ना ब्लॅकआउट केलेला. ब्लॅकआउट म्हणजे कसं, की त्याने ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला, जीन्स पॅन्ट घातलेली, फक्त चेहरा त्याचा हाईड केला होता त्यांनी. ते पण त्याने इंटरव्ह्यू देण्याचा टर्म्स अँड कंडिशन ठेवले होते. तो बोलला, की मी जे करतोय ना, माझी प्रोसेस थोडी वेगळी आहे. ठीक आहे. म्हणजे इट इज नॉट ब्लॅक मॅजिक बेसिकली. ठीक आहे. आणि त्याने काय सांगितलं, की त्याच्याकडे आहे ना, म्हणजे काही विद्या आहेत. तर तो आहे ना, तो स्पिरिट वर्ल्डमध्ये टेलिपॅथी करतो आणि तो त्याची जी स्पेशलायझेशन जी आहे ना, तो काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंग म्हणजे त्याच्याकडे काही बिझनेसमॅन आहेत, काही सेट ऑफ कस्टमर्स आहेत. तर त्याचं तो काउन्सिलिंग करतो. म्हणजे त्याला वाटलं, की कोणतरी त्याच्यावर काळा जादू केला आहे किंवा काही वगैरे केलं असेल. भूतबाधा किंवा प्रेतबाधा वगैरे असेल ना, किंवा त्याच्या रिलेटिव्हमध्ये
कोणी एक्सपायर झाला आहे, तर त्याला मार्गदर्शन करायचं आणि त्याला मोक्ष करायचं. म्हणजे तो स्पिरिट वर्ल्डमध्ये अजूनही भटकतोय, पण त्याला मोक्ष मिळत नाही. तर तो टेलिपॅथी करून ना ते गोष्ट सॉर्ट आउट करतो. आणि हा इंटरव्ह्यू झाला आणि त्या होस्टने त्याला एक प्रश्न विचारला, की त्या व्यक्तीला, की तुमच्या आयुष्यामध्ये एक कोणती अशी एक केस आली होती, की जी तुम्हाला आयुष्यभर आठवेल, एक बेंचमार्क म्हणून. आता ह्याने जी गोष्ट सांगितली ना, तर तिकडचा डिपार्टमेंट पूर्ण हलला होता न्यूज चॅनलचा. तर त्याने सांगितलं, की दादरमधले एक आजीचं एक आर्टिकल आलेलं. तर ती केस होती ना, ती मी हँडल केली होती. सो बेसिकली म्हणजे मी केस हँडल करायचं असं होतं ना, की त्या आजीचं बी वय होतं तसं, ठीक आहे. आणि ती आजी होती ना, त्याच्याकडे आहे ना काही वर्षांपूर्वी कामाला होती. आणि म्हणजे तिचा स्वभाव खूप असा माळव होता आणि तिने तिच्या मुलांना पण सांभाळलं. त्या व्यक्तीने आहे ना इनिशियली त्याचा इंट्रोडक्शन दिला होता, की तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. काही दिवसांनी तो रिटायरमेंट घेणार आहे. त्याची मुलं अब्रॉड आहेत आणि तो हे पैशासाठी नाही करत आहे. ठीक आहे. म्हणून त्याला फक्त म्हणजे म्हणतात ना, की एक साइड प्रोफाईल म्हणून काउन्सिलिंग म्हणून करतो तो आणि त्याचे सिलेक्टिव्ह कस्टमर्स आहेत. ठीक आहे. आणि तो म्हणतो ही प्रोसेस जर का व्यवस्थित झाली ना, तरच तो म्हणजे बोलतो ना, की चार्जेस पण घेत नाहीत. पण समोरचे स्वखुशीने देतात. आपल्याला चांगलं झालं तर ते स्वखुशीने ऑफर घेतात. ते एक मी टोकन म्हणून घेतो, पण मी असं प्रोफेशनली करत नाही. आणि त्याने त्या आजीची केस सांगितली. मग त्याने समजवलं, की ती आजी आहे ना, त्याच्या खूप मागे लागलेली. ती बिचारी खूप कन्व्हिन्स करत होती त्याला. ती सांगत होती, की माझी एक शेवटची इच्छा आहे. ठीक आहे, तू त्या बेवड्याला ठिकाणा लाव. कारण का मला असं वाटतंय ना, माझ्या नातवाला मोक्ष नाही मिळाली आहे. ठीक आहे. बोला आता माझं शरीर पण साथ देत नाही आणि माझं कोणच नाही आहे आता. ठीक आहे. तो फायनली तो तयार झाला. तो बोलला, की त्याने एवढं पण सांगितलं, की ही माझी फर्स्ट आणि लास्ट केस होती. अशी. आणि त्याने सांगितलं प्रोसेस, की तो एका डार्क रूममधला घेऊन गेला आणि त्याने इन्स्ट्रक्शन दिले, की मी मेडिटेशन जेव्हा करीन ना, तर तुला काही हॅल्युसिनेशन्स येतील आणि तुला आवाज पण येईल. ठीक आहे. आपण मेडिटेट करतो ना, तर एका डीप मेडिटेशनमुळे ना आपण एका वेगळ्या वर्ल्डमध्ये जातो आहे. ठीक आहे. आणि तो अशी एक वर्ल्ड आहे ना, तिथे जे स्पिरिट आहेत ना, जे हरवलेले असतात, लॉस्ट स्पिरिट जे म्हणतात ना, त्यांना मोक्ष मिळत नाही. तर तो तुला मे बी रडायचा किंवा ओरडायचा आवाज येईल. तर तू डिस्ट्रॅक्ट होऊ नकोस. आणि त्याच वेळी जेव्हा आवाज येईल ना, तेव्हा तू तुझी सर्व शक्ती केंद्रित करून तुझी इच्छा सांग. तुझं जे आहे ना रिक्वेस्ट आहे ना, ते व्यक्त कर. आणि जे कोणी स्पिरिट असेल ना, त्याने ऐकलं आणि त्याला जर का असं खरंच वाटलं, की तुला त्या गोष्टीबद्दल न्याय मिळाला पाहिजे, तुझा पॉइंट व्हॅलिड असेल, तर तुला ते स्पिरिट इनिशिएटिव्ह घेईल आणि तुझं काम करेल, जे किलिंगचं जे होतं ना, ते मारायचं बेवड्याचं. तर त्याने केलं तर ठीक, अदरवाईज ते फेलियर आहे. ठीक आहे. आणि मग आजी रेडी झाली आणि वाटतं त्यांचं ते काम झालं. तर ते होस्ट पण एकदम असा सरप्राईज होता. होस्टने विचारलं, "मग आजीचं काय झालं? स्पिरिट कोण होती?" तर त्याने सांगितलं, की म्हणजे आजी कुठे आहे? तो बोलला, की त्याच्यानंतर आजी फक्त त्याला एकदाच भेटली. ती शेवटचीच भेटली त्याला. ती फक्त पैसे घेऊन आलेली. तर त्याने ते डिक्लाइन केलं. ते डिनाय केलं त्याने, की पैसे नको आहेत म्हणून. आणि मग त्याने विचारलं आजीला, की "तुम्हाला व्यवस्थित वाटतंय का? बरं वाटतंय का? मेडिटेशन आपण केला म्हणजे कसं वाटतंय?" ठीक आहे. म्हणजे काही त्रास वगैरे नाही ना? तर तो म्हणाला, की आजीने फीडबॅक काय दिला, की ॲट द टाईम ऑफ मेडिटेशन ना, की त्याला समोर असे व्हिज्युअल्स येत होते, की तिचा नातू आहे ना, एका दरवाजातनं येतो आहे तिच्याकडे, अप्रोच करतोय आणि तिच्याकडे बघून स्माईल करतोय. ठीक आहे. म्हणजे असंच एक वॉर्म वेलकम म्हणून जे असतं ना, ते तिला स्माईल करून तिच्याकडे बघून हसतोय. आणि ज्या नेक्स्ट डे जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता ना, त्याच्या काही दिवसांनी तिला एक स्वप्न आलं. त्या स्वप्नामध्ये तिचा जो नातू आहे ना, त्या दरवाजामधनं रिटर्न गेला. आणि दिस इंडिकेट्स की तो त्या व्यक्तीप्रमाणे की त्या नातवाला मोक्ष मिळाली होती. म्हणून आणि जो स्पिरिट जो तिने बोलावला होता, तो नातवाचा स्पिरिट होता, ज्याने ते काम केलं होतं. म्हणून म्हणजे आणि इनफॅक्ट त्याने एवढं पण सांगितलं, की त्या व्यक्तीने त्याने काही गोष्टी अशी सांगितली, की जस्ट मेडिटेशन करून जे स्पिरिट वर्ल्डचे पोर्टल्स ओपन करतो ना, की म्हणजे कधी-कधी गुड साईन नसतात. काही असू शकतं. आणि त्याने डिटेलमध्ये एवढं पण सांगितलं, म्हणजे मला पण असं मी तो इंटरव्ह्यू बघितला आहे. तर त्याने आहे ना एक घुबड पाळला आहे त्या डार्क रूममध्ये. तो घुबड आहे ना एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो. म्हणजे त्याला असं वाटलं, की तो मेडिटेशन करताना म्हणजे असं म्हणतात, की आपण जेव्हा डीप मेडिटेशन करतो ना, तर आपले जे ऑरा असतो ना, तो ओपन असतो. म्हणजे आपण निगेटिव्ह एनर्जीला जास्त अट्रॅक्ट होऊ शकतो. ठीक आहे. असं असतं. तर तो जो घुबड असतो ना, तो त्याला एक साईन देतो आवाजाने, की
एक वॉर्निंग असते की निगेटिव्ह येत आहे. पॉझिटिव्ह असेल तर त्याला एक वेगळी साईन देतो. त्याने एक मांजर पाळली आहे रिसेंटली. म्हणजे कोणी व्यक्ती बॅड इंटेन्शनने येत असेल किंवा काही असेल, कोणी निगेटिव्ह स्पिरिट वगैरे असेल ना, ती मांजर त्याला हे करते, इन्फॉर्म करते. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढते. आणि असं म्हणतात ना की जे प्राणीचा ऑरा जो असतो ना खूप स्ट्रॉंग असतो. म्हणजे हे अशी एक आहे त्याचं बॅकग्राऊंड त्या मेडिटेशनचं, की प्राण्यांचा ऑरा खूप स्ट्रॉंग असतो आणि प्राणी घरामध्ये पाळणं जे असतं ना, म्हणजे होतं ना की निगेटिव्ह गोष्टी असते ती दरवाजा बाहेरच राहते. दरवाजाच्या आत येऊ शकत नाही. हे एक आहे. म्हणजे मी ऐकलं आणि वाचलं पण आहे आणि मला पण असं वाटतं ही गोष्ट खरी आहे. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.